नांदेड़ जुनून से शिवसेना के उम्मीदवार राजश्री हेमंत पाटिल ने अपना पर्चा नामजदगी दाखिल किया। शिवसेना बीजेपी के इत्तेहाद के उम्मीदवार राजश्री हेमंत पाटिल ने नांदेड़ जुनून से अपना पर्चा नामजदगी दाखिल कर दिया है। इस इत्तेहाद में शिवसेना के साथ बीजेपी, आरपीआई, आरएसपी, शिव संग्राम और रजत क्रांति पार्टी शामिल हैं। राजश्री हेमंत पाटिल ने अपने सैकड़ों हामियों के साथ रैली के जरिए अपनी सियासी ताकत का मुजाहरा किया। ये रैली भुजलाल गौड़ी चौक सराफा से निकलकर चौक मुंडा महावीर चौक होते हुए दफ्तर जिला कलेक्टर पहुंची। रैली में सैकड़ों की तादाद में मर्द और खवातीन नजर आए। खासतौर पर मुस्लिम समाज के लीडरान और बुरखापोश खवातीन भी इस रैली में शामिल थीं। पर्चा नामजदगी दाखिल करते वक्त हिंगोली के रुकने पार्लियामेंट हेमंत पाटिल, शिवसेना नांदेड़ के संपर्क प्रमुख आनंद जाधव, साबिक रुकने असेंबली ओम प्रकाश पोकन्ना, जिला प्रमुख आनंद बुंडारकर व दीगर मौजूद थे। रैली में बीजेपी के जिला सदर दिलीप कंकुर्ते और शहर सदर मौजूद नहीं थे। राजश्री हेमंत पाटिल ने नांदेड़ जनूब असेंबली हलके से उम्मीदवारी मिलने पर खुशी का इजहार किया और शिवसेना के आला कायदीन का शुक्रिया अदा किया। निश्चित आनंद आहे या गोष्टीचा। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आमचे सर्व असंख्य कार्यकर्ते आणि जनतेचे मी या निमित्ताने आभार मानते की या निमित्ताने महिला असून देखील कुठलेही आरक्षण या भानगडीत न पडता डायरेक्ट या ठिकाणी लढत करण्याची संधी मिळते आणि त्याचा निश्चित मनात एक आनंद आहे। खरं म्हणजे काम करताना महिला आणि पुरुष हा भेद मी आयुष्यात कधीच मानलेला नाही आहे। पुरुषांच्या जबाबदारीने त्यांच्याच बरोबरीने आजपर्यंत काम केलं आहे, त्याच्यामुळे मला विशेष असं वेगळं काही वाटत नाही। पण निश्चितच महिला प्रतिनिधी असतील, महिला मतदार असतील, तरुण बांधव असतील, प्रत्येकच क्षेत्रात माझा वैयक्तिक टच राहिलेला आहे, प्रत्येक क्षेत्रात काम केलेलं आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाचाच, केवळ महिलाच नव्हे तर प्रत्येकजणच मला त्यांची ताई म्हणून, त्यांची बहीण म्हणून, त्यांची प्रतिनिधी म्हणून स्वीकारतील याची 100% खात्री आहे। निश्चित माननीय खासदार हेमंत पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून मागच्या 5 वर्षात खूप चांगला विकास नांदेड दक्षिण मतदारसंघाचा झालेला आहे। तरी 5च वर्षात सगळं काही होणं शक्य नाही आहे। महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती म्हणून आम्ही शहरात खूप इच्छा असून देखील बरीचशी कामं करू शकली नाही। त्या सगळ्या कामांना, त्या संकल्पपूर्तींची अपेक्षा या 5 वर्षात मी माझ्याकडनं निश्चितच पूर्ण करेन।